विद्यार्थी मित्र हो, ऑनलाईन स्टडीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण सिक्स्थ मॅथ्स चॅप्टर 2 अँगल्स प्रॅक्टिस सेट 3 मधील दिलेल्या कोनांचे बायसेक्टर कसे काढायचे म्हणजे अँगल बायसेक्टर कसे ड्रॉ करायचे या विषयाचा अभ्यास करणार आहोत. तर पुस्तकामध्ये प्रॅक्टिस सेट 3 मध्ये एकूण आपल्याला 4 उपप्रश्न दिलेले आहेत. पहिल्या उपप्रश्नामध्ये आपल्याला 50 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. दुसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला 115 अंशाचा कोन दिलेला आहे. तिसऱ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला 80 डिग्रीचा अँगल दिलेला आहे. तथा चौथ्या उपप्रश्नामध्ये आपल्याला 90 अंशाचा कोन दिलेला आहे. या 4 कोनांच्या आकृत्या काढून आपल्याला प्रत्येक कोनाचा अँगल बायसेक्टर या ठिकाणी काढायचा आहे. मी प्रथमतः या ठिकाणी अँगल काढताना जो पहिला रे आपल्याला ड्रॉ करावा लागतोय तो ऑलरेडी अगोदरच काढून ठेवलेला आहे. म्हणजे 50 डिग्रीच्या अँगलसाठी मी रे बीसी काढून ठेवलेला आहे. 115 डिग्रीच्या अँगलसाठी मी रे क्यू आर काढून ठेवलेला आहे. 80 डिग्रीच्या अँगलसाठी मी रे एम एन काढून ठेवलेला आहे. आणि 90 डिग्रीच्या अँगलसाठी मी रे वाय झेड काढून ठेवलेला आहे. पुढील कृती मी क्रमशः प्रत्येक फिगरसाठी या ठिकाणी करणार आहे. तर चला पाहूया पहिल्यांदा 50 डिग्रीचा अँगल कसा काढायचा आणि त्याचा बायसेक्टर ती कृती कशी करायची. यासाठी कंपास मधील 2 साहित्यांचा आपल्याला वापर करायचा आहे. कंपास बॉक्स मधील त्यापैकी एक साहित्य आहे कंपास आणि दुसरं साहित्य आहे रोलर. ही दोन्ही साहित्य त्याच्या सहाय्याने आपल्याला या रचना करायच्या आहेत किंवा हा प्रॅक्टिस सेट 3 सोडवायचा आहे. तर चला आपण पहिल्या उपप्रश्नासाठी या ठिकाणी कृती करूया. त्यासाठी मी रुलर घेतलेले आहे आणि दुसरं साहित्य आपल्याला घ्यायचं आहे कंपास. या ठिकाणी तुम्हाला जे कंपास दिसतंय ते तुमच्या कंपास बॉक्स मधील कंपास पेक्षा जरा वेगळं दिसतंय. तसं ते वेगळं नाहीये. इथं मी ज्या भागाला हायलाइट केलेलं आहे तो भाग कंपासचं लोखंडी टोक आहे. दुसऱ्या भागाला मी आता ज्या ठिकाणी हायलाइट केलेला आहे तो भाग म्हणजे कंपासमध्ये घातलेल्या पेन्सिलचं टोक आहे. आणि आता मी ज्या भागाला हायलाइट केलेला आहे आपण कंपासचा जो भाग हातामध्ये धरतो तो या ठिकाणी आहे. या ठिकाणी कोण आपण दिलेले आहेत ते कोण काढण्यासाठी आपल्याला अजून एक साहित्य लागणार आहे. ते असणार आहे प्रोट्रॅक्टर, जे तुम्हाला समोरच्या स्क्रीनवर दिसतंय. त्याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतोय. या प्रोट्रॅक्टरला इथे जिथे मी हायलाइट केलंय तिथे 0 डिग्रीच्या कोनाची खूण असून पुढे क्रमशः 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120, 130, 140, 150, 160, 170 आणि 180 अशा प्रकारे बाहेरून या कोनमापकावर अंशाच्या खुणा आहेत. तर डावीकडून आतल्या बाजूने 0 अंशाला सुरुवात होऊन क्रमशः पुढे उजवीकडं 100 अंशाची खूण या ठिकाणी
संपलेले आहे. तर या ज्या 180 अंशाच्या खुणा आहेत डावीकडे आणि उजवीकडे, त्यांना जोडणारा एक सेगमेंट आपल्याला या ठिकाणी दिसतोय, त्याला मी या ठिकाणी हायलाइट केलेला आहे. आणि त्याच्या सेंटरला इथे वरती जर आपण पाहिलं तर 90 डिग्रीच्या अँगलची या ठिकाणी तुम्हाला खूण दिसते आणि सरळ त्याचं मार्किंग या ठिकाणी मध्यभागी तुम्हाला दिसतंय. हा जो मध्यबिंदू आहे प्रोट्रॅक्टरचा, कोनमापकाचा, हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. आपण चारही आकृत्यांमध्ये कोनाची रचना डावीकडे करणार आहोत किरणावर. त्याच्यामुळे जेव्हा आपण डावीकडे कोनाची रचना करतो तेव्हा वाचन नेहमी कोनमापकाच्या उजव्या बाजूने शून्यापासून करायचं आहे, हे लक्षात ठेवा. तर चला आपण पहिली रचना करतोय. पहिल्या रचनेसाठी आपण ऑलरेडी या ठिकाणी पायाचा रेषाखंड म्हणता नाही येणार त्याला, पायाचा किरण आपण या ठिकाणी काढून ठेवलेला आहे. त्या किरणाचा बी हा आरंभ बिंदू आहे. त्या बिंदूवर आपल्याला या कोनमापकाचा मध्यबिंदू ठेवायचा आहे. याप्रमाणे तो असा ठेवून चालणार नाही, असा खाली ठेवून चालणार नाही, असा पुढे घेऊन चालणार नाही, किंवा डावीकडे असा घेऊन चालणार नाही. बरोबर कोनमापकाचा मध्यबिंदू जो आहे तो आरंभ बिंदूवर आला पाहिजे. जो पायाचा किरण किंवा जी कोनाची पहिली भुजा आपण काढलेली आहे किंवा काढतो तिथे, आणि 180 ला जोडणारा जो सेगमेंट आहे तो आपण काढलेल्या किरणावर तंतोतंत आला पाहिजे, म्हणजे किरणाशी तंतोतंत जुळला पाहिजे. पहिल्या प्रश्नामध्ये आपल्याला जो अँगल दिलेला आहे तो 50 डिग्रीचा आहे. म्हणून या ठिकाणी आपण जेव्हा खूण करणार आहोत तेव्हा उजव्या बाजूने शून्यापासून मोजायचं आहे. 0, 10, 20, 30, 40. कोनाच्या खुणा ह्या थोड्या ठळक रेषेने किंवा लांब रेषाखंडाने दाखवलेल्या आहेत. आणि इथे 50 ची खूण तुम्हाला दिसत आहे. ती 50 ची खूण आपण या ठिकाणी करून घेणार आहोत. 50 अंशावर कोनमापक योग्य पद्धतीने धरून बरोबर 50 अंशावर आपण खूण केलेली आहे. या ठिकाणचं कोनमापकाचं काम आपलं संपलेलं आहे. आणि आता जी खूण आपण केलेली आहे तो बिंदू मी तुम्हाला हायलाइट करून दाखवतोय. तो बिंदू आणि किरणाचा जो आरंभ बिंदू आहे, म्हणजे कोनमापकाचा मध्यबिंदू जिथे आपण ठेवला होता, या दोन बिंदूतून जाणारा दुसरा किरण म्हणजे कोनाची दुसरी भुजा आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. ती भुजा काढण्यासाठी आपण या ठिकाणी पट्टी पण घेणार आहोत आणि पेन्सिलच्या सहाय्याने पट्टी अगोदर व्यवस्थित ठेवायची आहे. त्यासाठी ती आपल्याला विशिष्ट अँगलमध्ये धरावी लागेल. म्हणजे हे जी दोन बिंदू आहेत इथे, बी बिंदू आणि आपण कोनाची खूण केलेला बिंदू, याच्या कडेला त्या पट्टीचा स्पर्श झाला पाहिजे अचूक. अशा पद्धतीने आपल्याला पट्टी ऍडजस्ट करायची आहे. मागे पुढे सरकावी लागेल पट्टी. आणि एकदा का पट्टी अशा प्रकारे व्यवस्थित धरली की हातामध्ये आपल्याला घ्यावी लागेल पेन्सिल आणि या ठिकाणी आपल्याला दुसरा किरण ड्रॉ करायचा आहे. याप्रमाणे जो झालेला आहे, पट्टे मी बाजूला घेतोय आणि तो किरण आहे, रे आहे, म्हणून त्याला एरो दाखवायला विसरायचं नाही. अशा प्रकारे 50 अंशाचा कोन या ठिकाणी आपण काढलेला आहे. एक बिंदू त्या ठिकाणी जिथे खूण केली होती आपण 50 अंशाची, तिथे दिसतोय तुम्हाला. त्याला आपण कुठलंही नाव देऊ शकतो, पण या फिगरमध्ये आपण हे नाव देऊया.
आणि ते या ठिकाणी आपण देत आहोत. अशा प्रकारे हे नाव दिल्यानंतर आता आपला कोन तयार झाला. अँगल तयार केला आपण 50 डिग्रीचा. याचा बायसेक्टर आपल्याला काढायचा आहे आणि बायसेक्टर आपल्याला काढायचा असेल तर त्यासाठी आपल्याला हातामध्ये कंपास घ्यावा लागेल. त्या कंपासचं लोखंडी टोक मी या ठिकाणी बी बिंदूवर ठेवत आहे. फार जास्त अंतर असेल तर ते आपण कमी करू शकतो या प्रकारे. आणि अशा प्रकारे अंतर कमी केल्यानंतर आपल्याला या ज्या दोन कोनाच्या भुजा आहेत, आर्म्स ऑफ द अँगल, त्याला इंटरसेक्ट होतील अशा प्रकारचे कंस म्हणजे आर्क काढायचे आहेत. त्यासाठीची कृती आता आपण या ठिकाणी करणार आहोत. विशिष्ट अंतर कंपासमध्ये आहे. कंपासचं लोखंडी टोक आपण कोनाच्या शिरोबिंदूवर ठेवलेला आहे आणि आपण या ठिकाणी कंसाची रचना करतोय. कंस असा छोटा काढून परत खालचा कंस काढला तरी चालतो किंवा असा कंटिन्यू केला तरी काही प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे आपण कंटिन्युअस मध्ये दोन्ही आर्मला, दोन्ही भुजांना छेदणारा एक कंस केलेला आहे आणि नंतर आपण इथून हे कंपास उचलणार आहोत. तत्पूर्वी हा आर्क भुजांना ज्या ठिकाणी छेदलेला आहे ते बिंदू आपण या ठिकाणी स्पष्ट करून घेऊया. अशा प्रकारे स्पष्ट केलेले आहेत आणि मग आपण या ठिकाणी कंपास आपल्याला हवं तसं या ठिकाणी ठेवतोय. म्हणजे कंपासचं जे लोखंडी टोक आहे ते कोणत्या बिंदूवर ठेवले ते तुम्हाला दिसते आणि तिथेच ठेवायचं आहे. ते तिथे ठेवल्यानंतर आपल्याला आतल्या बाजूला या ठिकाणी कंस करायचा आहे. पहिला कंस काढताना तो मुद्दामहून जास्त लांबीचा काढा. कंपासचं लोखंडी टोक आपण कुठं ठेवलं होतं ते नीट बघा. इथे ठेवलेलं आहे. नंतर आपण इथून कंपास उचलून घेणार आहोत. एक मिनिट, चुकीची प्रोसेस झाली काहीतरी, बॅक जातोय मी. तर आपल्याला कंपास उचलून घ्यायचा आहे आणि त्याचं लोखंडी टोक इथे ठेवायचं आहे. इथे ठेवल्यानंतर आपण 1 नंबरला किंवा सुरुवातीला जो कंस काढलेला होता कोनाच्या अंतर्भागामध्ये त्याला छेदणारा दुसरा कंस आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि तो झाल्यानंतर कंपास बाजूला ठेवायचा आहे. आता तुम्हाला या ठिकाणी दिसतंय की हे दोन्ही कंस एकमेकांना एका बिंदूत छेदलेले आहेत. तो बिंदू आपल्याला स्पष्ट करायचा आहे या प्रकारे. आणि आता मी तुम्हाला हायलायटरने दाखवतोय. हा जो बिंदू स्पष्ट केलेला आहे तो बिंदू आणि कोनाचा जो शिरोबिंदू आहे त्यातून जाणारा रे आपल्याला या ठिकाणी ड्रॉ करायचा आहे. अर्थात त्यासाठी आपल्याला रुलरची म्हणजे पट्टीची मदत घ्यावी लागेल. ती आपण या ठिकाणी घेऊया. व्यवस्थित पट्टी धरूया आणि पट्टी मागे पुढे आपल्याला नक्कीच करावी लागेल. एकदा धरली म्हणजे फायनल झालं असं होणार नाही. त्या दोन्ही बिंदूंचा पट्टीच्या कडेला स्पर्श झाला पाहिजे. या ठिकाणी तो स्पर्श झालेला आहे आणि आपण आता त्या कोनाचा बायसेक्टर असणारा रे या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत किंवा करत आहोत आणि केलेला आहे. पट्टीचं काम संपलेलं आहे. पट्टी बाजूला घेऊया. हा रे आहे म्हणून त्याला बाण दाखवायला विसरायचं नाही, तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे अगोदर. अशा प्रकारे आता आपण काय केलं होतं नीट लक्षात घ्या. 50 डिग्रीचा अँगल आपण काढलेला होता आणि त्याचा अँगल बायसेक्टर काढलेला आहे.
म्हणून या ठिकाणी जे अँगल तयार झालेले असतील बायसेक्टर काढल्यानंतर ते 50च्या निम्मे निम्मे म्हणजे 25 आणि 25 असणार आहेत. ते आपण आपल्या फिगरमध्ये या ठिकाणी दाखवूया. अशा प्रकारे इथे 25 लिहिलेले आहेत आणि दुसऱ्या ठिकाणी पण दुसऱ्या भागात पण आपण तोच अंक या ठिकाणी मेन्शन करतोय 25. कोण आहेत म्हणून डिग्री पण लिहिणं आपल्याला गरजेचं आहे त्या ठिकाणी. म्हणजे एक छोटा शून्य आपल्याला त्या 25 वर दाखवायचा आहे डोक्यावर. अशा प्रकारे आपली पहिली फिगर या ठिकाणी तयार होणार आहे. कंप्लीट फिगर आपली या ठिकाणी तयार झालेली आहे. 50 डिग्रीचा अँगल काढून त्याचा अँगल बायसेक्टर आपण या ठिकाणी काढलेला आहे. आता आपण जाणार आहोत दुसऱ्या फिगरकडे. दुसऱ्या फिगरमध्ये ऑलरेडी पायाचा किरण काढून ठेवलेला आहे. आता आपल्याला 125 अंश 115 25 नव्हे 115 अंशाचा कोन काढून त्याचा बायसेक्टर काढायचा आहे. तर मी बरोबर कोन मापकाचा मध्यबिंदू आरंभ बिंदूवर ठेवतोय आणि आता मला 115 अंशावर या ठिकाणी मार्किंग करायची आहे. बघूया आपण. या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे 0 10 20 30 असं क्रमशः पुढे गेलं की आपल्याला इथे 110 दिसतंय आणि त्याच्या पुढे 120 दिसतंय. तर आपल्याला माहिती आहे 115 हे 110 आणि 120च्या बरोबर मध्यभागी असणार आहेत आणि बरोबर त्याच ठिकाणी आपल्याला खूण करायची आहे, जी मी या ठिकाणी आता करणार आहे. 115 अंशावर केलेली आहे खूण आणि कोन मापकाचं काम या ठिकाणी या फिगरसाठी संपलेलं आहे. आता इथे थोडं एक गर्दी होणार आहे. पहिल्या फिगरमध्ये थोडासा भाग जाणार आहे, पण लक्षात घ्या थोडासा पहिल्या फिगरचा भाग मी या ठिकाणी पुसतोय जेणेकरून अडचण निर्माण होऊ नये. ओके, आपण 115 अंशावर खूण केलेली आहे आणि आता आपल्याला ते दोन बिंदू अतिशय महत्वाचे आहे. हा स्टार्टिंग पॉइंट ऑफ द रे आरंभ बिंदू आणि हे 115 अंशाची खूण. इथे आपल्याला पट्टी जुळवून ठेवायची आहे व्यवस्थित. त्यासाठी पट्टीची डायरेक्शन मला चेंज करावी लागेल. अशी मागे पुढे पट्टी सरकावी लागते, आपल्याला लक्षात ठेवा. ती पण फार महत्वाची आहे. अशा प्रकारे अजून कंप्लीट त्या बिंदूंचा स्पर्श कडेला झालेला नाही, तो झाला पाहिजे, हे महत्वाचं आहे. अशा प्रकारे आपल्याला पट्टी त्या बिंदूंच्या म्हणजे बिंदू पट्टीच्या कडेला आले पाहिजेत अशी पट्टी धरायची आहे. आणि मग नंतर आपण घेणार आहोत अर्थातच पेन्सिल आणि एक रे आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे, तो काढून घेऊया. अशा प्रकारे पट्टीचं काम संपलंय, पट्टी बाजूला ठेवूया. हा रे आहे म्हणून त्याला एरो दाखवायला विसरायचं नाही, ते तर आपलं ठरलेलंच आहे. अशा प्रकारे 115 अंशाचा कोन तयार झाला. आता आपल्याला कंपासच्या साहाय्याने अँगल बायसेक्टरची रचना करायची आहे. त्यासाठी आपल्याला कंपास घ्यावा लागेल. कंपासचं लोखंडी टोक परत एकदा आपण कोनाच्या शिरोबिंदूवर आणि आपण आपल्याला पाहिजे तसं कंपास फिरवून घेतोय. या ठिकाणी कोनाच्या दोन्ही बाजूंना छेदणारा कंस आपल्याला करायचा आहे, जो झालेला आहे ऑलरेडी या ठिकाणी. आणि मग
हा कंस कुठे कुठे छेदलाय त्या भुजांना त्या ठिकाणी आपल्याला बिंदू दाखवणं गरजेचं आहे. ते बिंदू मी या ठिकाणी अशा पद्धतीने दाखवतोय. आणि नंतर आता आपल्याला क्रमशः जे बिंदू या ठिकाणी मिळालेले आहेत त्या प्रत्येक बिंदूवर कंपासचं लोखंडी टोक ठेवून कोणाच्या अंतर्भागात छेदणारे कंस आपल्याला करायचे आहेत. त्यासाठी मी इथे थोडंसं अंतर वाढवतोय जेणेकरून आपली आकृती अजून समजण्यास सोपी होईल. अशा प्रकारचा एक कंस मी कोणाच्या अंतर्भागात केलेला आहे. लोखंडी टोक कुठे ठेवलेलं आहे ते तुम्हाला दिसतंय. आता मी कंपास उचललेला आहे आणि दुसरा जो बिंदू मी थोड्या वेळापूर्वी स्पष्ट केलेला होता तिथे कंपासमध्ये मला हवी ती स्थिती मी या ठिकाणी घेतोय आणि जो पहिला कंस काढलेला होता छेदणारा कंस आपल्याला या ठिकाणी काढायचा आहे. काढलेला आहे. कंपासचं काम संपलंय. कंपास बाजूला ठेवूया. एकमेकांना जिथे छेदले तो बिंदू आपल्याला या ठिकाणी स्पष्ट करणं गरजेचं आहे. जो मी स्पष्ट केलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला हायलायटरने मी दाखवतोय. कंस छेदलेला बिंदू आहे आणि हा कोणाचा शिरोबिंदू आहे. या दोघांमधून जाणारा किरण आपल्याला काढायचा आहे. अर्थात पट्टी आपल्याला घ्यावी लागेल. पट्टीच्या कडा त्या दोन्ही बिंदूंचा स्पर्श झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला पट्टी करायची आहे. तुम्हाला माहिती 7.5 आणि 50 आणि 7.5 होतात 57.5 असं तुम्ही लिहू शकता. हा अँगल झाला 57.5 डिग्रीचा आणि दुसरा सुद्धा तेवढाच असेल. डिग्री साठी आपल्याला माहिती आहे त्या ठिकाणी 0 आपल्याला दाखवणं गरजेचं आहे त्या संख्येच्या डोक्यावर. याप्रमाणे अशा प्रकारे आपली दुसरी आकृती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. आता आपण जाणार आहोत क्रमांक 3. तत्पूर्वी एका बिंदूला नाव द्यायचं राहिलं आहे कोणाच्या ते आपण देऊन घेऊया. पायाच्या किरणाला आपण नाव दिलेलं होतं क्यू आर आणि वर